नमस्कार. आज 14 एप्रिल संपूर्ण जगभरात विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. उपराजधानी नागपूरमध्ये तर हा उत्साह ओसंडून वाहत आहे. काल मध्यरात्रीपासूनच नागपूरच्या रस्ते आणि चौकात जय भीमचा जयघोष घुमतोय. पाहूया या सोहळ्याचा वृत्तांत. नागपूरचं हृदय समजल्या जाणाऱ्या संविधान चौकात काल रात्री एक वेगळाच माहोल पाहायला मिळाला. जसा रात्रीच्या घड्याळाचा काटा 12वर गेला तसा हजारो अनुयायांनी एकच जयघोष केला. रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. निळ्या झेंड्यांनी, बाबासाहेबांच्या प्रतिमांनी संविधान चौक अक्षरशः न्हाऊन निघाला होता. हजारो तरुण, महिला आणि बालकांनी यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दुसरीकडे ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आज सकाळपासूनच जनसागर उसळला आहे. केवळ नागपूरच नाही तर देशभरातून अनुयायी या पवित्र स्थळी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत. दीक्षाभूमीवर मुख्य स्तंभाला आणि बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला अभिवादन करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. संपूर्ण स्तूपावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून परिसरात बुद्धवंदनेचे स्वर ऐकू येत आहेत. वाढत्या उन्हाचा कडाका लक्षात घेता प्रशासनाने यावर्षी चोख व्यवस्था केली आहे. दीक्षाभूमी आणि संविधान चौक परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य पथके आणि ठिकठिकाणी मदत केंद्रे उभारण्यात आले आहेत. नागपूर पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला असून वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी विशेष मार्गिका तयार केल्या आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांतर्फे अनुयायांसाठी अल्पोपहार आणि सरबत वाटपाचे स्टॉल्सही लावण्यात आले आहेत. एकूणच नागपूरमध्ये आज भीममय वातावरण असून प्रत्येक भीम अनुयायी आनंदाने आणि अभिमानाने हा उत्सव साजरा करत आहे. तुम्हालाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा नागपूर न्यूज आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.